श्री स्वामी समर्थ. कधी कधी आयुष्य इतकं कठीण होतं की सकाळी उठून पाहिलं तरी काहीच बदल झालेला नसतो. तेच गरिबीचं चक्र, तेच अपयशाचं वादळ, तेच नशिबाचं दार बंदच. आपण रात्रंदिवस मेहनत करतो, देवाकडे हात जोडतो, पण तरीही वाटतं काय चुकलंय माझं. जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं तेव्हा एक नाव हळूच हृदयातून येतं, स्वामी समर्थ. स्वामी समर्थ म्हणजे फक्त देव नाहीत, ते तुमचे आहेत. स्वामी समर्थ म्हणजे एक अशी शक्ती जी तुमचं दुःख न सांगताही समजते, जी तुमचे अश्रू न दाखवताही पुसते, जे तुमचं थकलेलं मन आधार देऊन उभं करतात. स्वामी समर्थ म्हणजे त्या आईसारखे जी न बोलता समजते, माझ्या लेकरूला त्रास होतोय. जेव्हा सगळे साथ सोडतात तेव्हा फक्त एकच हात पाठीशी असतो, स्वामी समर्थांचा. स्वामी समर्थांचा मंत्र, हा मंत्र म्हणजे शब्दांचा खेळ नाही, तो एका भक्ताच्या जीवनातल्या क्रांतीची सुरुवात आहे. तो मंत्र आहे जे मन थकलेलं आहे त्यासाठी. हा मंत्र आहे जे मन थकलेलं आहे त्यासाठी, जे शरीर काम करूनही यशापासून दूर आहे त्यासाठी, आणि जे हृदय सतत प्रेम, आधार आणि कृपेची वाट पाहतं त्यासाठी. या मंत्रात अशी ऊर्जा आहे की ती तुमचं नशीबही बदलू शकतं. आजचा दिवस वेगळा ठरू शकतो. तुम्ही आतापर्यंत खूप सहन केलं आहे, कदाचित कोणालाही सांगितलं नसेल, पण मनात खूप दुःख आहे. तुम्ही तुमच्या पोरांसाठी, घरांसाठी, आई वडिलांसाठी झगडत आहात, आणि तरीही कुणीतरी म्हणतं तू काही केलं नाहीयेस, तुझं काय होणार. पण स्वामी समर्थ असं म्हणत नाहीत. ते फक्त एकच म्हणतात, माझ्यावर श्रद्धा ठेव, मी आहे ना, का काळजी करतोयस. हे ऐकताना मन शांत करा आणि फक्त विश्वास ठेवा स्वामींवर. या मंत्राला जिवंत करा. मनात शंका नको, भावना हवी. स्वामींना शब्द नको, त्यांना भावना हवेत. आणि जेव्हा तुम्ही पूर्ण समर्पणाने हा मंत्र ऐकता तेव्हा फक्त तुमचं मन शांत होणार नाही, तर तुमचं नशीब बदलायला सुरुवात होईल. स्वामी समर्थ हे एकमेव असे दैवत आहेत जे निवळ नाव घेतल्यावर कृपा करतात. कोणतीही पूजा, विधी, यज्ञ नको, फक्त एक शुद्ध मन, आणि हे नाव पुरेस आहे, स्वामी समर्थ. तुम्ही जर हा मंत्र मनापासून ऐकला तर हे तुमचं आजचं दुःख उद्या आशीर्वादात रूपांतर होईल. स्वामी समर्थांना काही अशक्य नाही, ते अशक्य शक्य करतात, पण फक्त त्यांच्या भक्तांवर असलेल्या खऱ्या विश्वासांमुळे. चला तर मग डोळे मिटा, मन शांत करा, स्वतःला विसरा, फक्त स्वामी समर्थांमध्ये हरवून जा. आणि जिथं वाटतं की काहीच उरलेलं नाही, तिथूनच स्वामी समर्थ तुमचं आयुष्य घडवायला सुरुवात करतात. हा मंत्र म्हणताना डोळ्यातले अश्रू साक्ष असतील, आणि तुमचं नशीब त्याचं उत्तर देईल. आणि हो, तुम्हीही स्वामींचे खरे भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. तर चला हा मंत्र जाप सुरू करूया. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ,
श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.